आपल्याला पण ही बाईक घ्यायची होती. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे, कारण आजच्या ब्लॉगमध्ये आपण चाललो आहे माझ्या दीदीची गाडी घ्यायला. तिने तिच्या स्वतःच्या पैशाने एक स्कूटी घेतली आज दसरा, तर त्यामुळे आज दसरा स्पेशल म्हणून आपण ती गाडी घ्यायला चाललो आहे. गाडीचा शोरूम आहे चेंबूरला, त्यामुळे आता आपण चाललो आहे कॅबने चेंबूरला जाणार आणि बघूया कसा काय माहोल आहे, कसं आपलं. आमच्या तर घरातली आम्ही अशी पहिलीच गाडी विकत घेतो आहे. पप्पांकडे होती, बट ती त्यांच्या पप्पांनी त्यांना गिफ्ट केलेली. सो ही जी गाडी आहे ती स्वतः तिच्या पैशांनी घेते, सेल्फ गिफ्ट बोलतो ना आपण तसं. त्यामुळे बघूया काय कसं होतं आहे. तुम्ही ब्लॉगच्या शेवटपर्यंत असेच जोडून राहा आणि तुम्हाला गाडी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कसं वाटतंय? An hour later. नाही तू काढ चल. अरे तू काढ, चालेल. जल्दी करिए सर, बहुत लवकर जा रही है, हमको बाकियों का भी करना है. यस कर रहे हैं. 1 2 ये कॉन्ग्रॅच्युलेशन. खाली पण कर. तर मित्रांनो, फायनली आपण आपल्या गाडीची डिलिव्हरी घेतलेली आहे. आज दसरा असल्यामुळे खूप गर्दी होती शोरूममध्ये आणि खूप लोकांची डिलिव्हरी होत्या गाडीच्या, त्यामुळे आपण आपल्या गाडीची डिलिव्हरी खूप पटकन घेतली, लवकर आवरला आणि आता आपण चाललो आहे नेरूळला. नेरूळ ज्वेल्स ह्या गार्डनला आपण चाललेलो आहे. नेरूळ ज्वेल्स हे नेरूळ स्टेशनच्या खूप जवळच आहे, तिथे आपण चाललो आहे. तिथे जरा गाडीसोबत आपण फोटोज काढू, गाडीचे सुद्धा फोटोज काढायचे. गाडीसोबत फोटोशूट करू आणि आपण गाडी नेऊ आपल्या घरी गाडीची पूजा वगैरे होईल आणि मग आपण रात्री जाऊया गाडीसोबत एक राऊंडला. तर मग भेटूया ज्वेल्सला. मग तिथे गेलो मी तुम्हाला दाखवतो गाडी एक्झॅक्ट कशी आहे, कोणता कलर आहे, जरा जवळून तुम्हाला गाडी दाखवतो. आपल्याला पण ही बाईक घ्यायची होती. चालवली भाई, चालवली. दोन टाइम मिली मार मग. तर गाईज, आता आपण आलेलो आहे ज्वेल्सला, म्हणजे नेरूळला. आपण चेंबूरवरून गाडी घेतली, आपण आलो आता ज्वेल्सला फोटो वगैरे काढणार आहे. फोटो काढून आपण गाडी घरी नेऊया. घरी नेऊन गाडीची पूजा करणार आणि एक मग छोटीशी राईड करायला घेऊ आपण गाडीला. तर ब्लॉगमध्ये असेच शेवटपर्यंत जोडून राहा आणि बघा काय काय होतं. ठीक आहे. बस त्याच्यावरती उडी मार त्याच्यावरती. उभी राहा स्टँडवरती उभी राहा. होणार. हा, उभी राहा थोडीशी. मागे गेली गाडी पण ठीक आहे. येतं का? येतं, मला सगळं येतं.
वाव नाईस. आमचे फोटो काढून झालेले आहेत तर सगळे फोटो शूट करत आहे. बघ तू दिलेली साडी आहे ही. तू दिलेली साडी आहे किती सुंदर. क्या जोक मारा भाई. चांगली वाटते का मी सांग इथे बघून. ही इथे बघा वैतागली आहे. झालं एवढा वेळ पकडून ठेवायला लावलंय. नवीन कॅमेरामॅन मागवली वाशी. हो हॅलो, आमच्याकडे आम्ही चांगलेच व्हिडिओज काढतो. होम बाजारवरून इम्पोर्ट करवली. पेमेंट बाजारवरून इम्पोर्ट करवली. पेमेंट चांगलं केलं पाहिजे. होम बाजारला नाव आहे, क्वालिटी आहे ब्रो. 1 hour later. तर फायनली गाईज आपल्या गाडीची पूजा, गाडीची डिलिव्हरी वगैरे सगळं दिवसभराचं काम झालेलं आहे. आणि आता आपण रात्रीचे साधारण 9:30 वाजलेत. आता आपण चाललो आहे गाडीसोबत राऊंडला. आता थोडं फिरूया आणि दीदीला विचारूया तिचा आजचा दिवस कसा गेला, तिला कसं वाटलं, एक तिचा छोटासा एक रिव्ह्यू घेऊया. तर मग दीदी तुला कसं वाटतंय स्वतःच्या पैशाने गाडी घेऊन? खूप छान वाटतंय. खूप प्राऊड फील करते मी. खूप आधी मी ड्रीम्स बघितलेले मामांची वगैरे स्कूटी चालवायची. फायनली मी आता माझी स्कूटी घेतली आहे. सो आय एम व्हेरी हॅपी. जरा स्टोरी सांग, कधी तू बुक केली, कसा विचार आला? आम्ही वेट करत होतो GST कमी होऊस्तवर. तुम्हाला माहितीच असेल 28% GST होती, नंतर 18% झालेली. सो तेव्हा आम्ही आय गेस 23 सप्टेंबरला आम्ही ही गाडी बुक केली आणि फायनली आपण दसऱ्याच्या दिवशी ही गाडी डिलिव्हरी आपण घेतलेली याची. सो आपल्या घरी आली आता फायनली आपली गाडी. आता सध्या आपण आलोय बेलापूरच्या ऑफिसमध्ये जे आहे ते. इथे एक आपण छोटासा एक राऊंड मारायला आलेलो, नाईट राईड. फायनली आता घरी गाडी आली आहे. तुम्हाला कशी वाटली गाडी माझी नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये. आणि सबस्क्राईब द चॅनल, लाईक, शेअर अँड डू लेट मी नो हाऊ यू फील अबाउट द ब्लॉग. थँक्यू. तर दीदीने सांगितलंय तर चॅनलला सबस्क्राईब करायलाच लागेल. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.